तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिगे। जवल 24 भगवान की जय। काय सांगितलेलं? कुंद कुंद बालक आपल्याला प्रेरणा देत आहेत की संसारामध्ये सुख नाही, संसार ही भोगण्याची वस्तू नाही, कुठलेही इंद्रिय भोग हे तुम्हाला सुख देणारे नाहीत. म्हणून जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढ्या लवकर आत्मसाधना करा, स्वतःला जाणा, लवकर संसारातून बाहेर पडा, असं त्यांनी वर्बली नाही सांगितलं, उलट प्रॅक्टिकली करून दाखवलं. मग तसं आपल्याला आपल्या स्वभावाला जाणायचं आहे, त्याच्याशिवाय कुठलंही दुःख संपणार नाही. आणि ज्या समयाला स्वभावाचा अनुभव झाला त्या समयापासून सुखच सुख सुरू झालं, कुठलंही दुःख राहणार नाही. म्हणून काय सांगितलं होतं त्यांनी एक वाक्य, आत्म्यामध्ये दुःख नाही, संसारामध्ये सुख नाही. काय मा? संसारामध्ये सुख नाही, आत्म्यामध्ये दुःख नाही. आपल्याला काय वाटतंय? उलट, संसारामध्ये दुःख नाही आणि आत्म्यामध्ये सुख नाही असं वाटतंय, म्हणून आपण भरकटतोय. म्हणून सांगतायत काय, त्यांनी जे केलं ते दाखवलं सगळ्या जगाला उलट, की मी जे भोगतोय ते तुम्ही पण भोगा, तुम्हाला पण ते निश्चित आनंद मिळणारच. तर काल काय सांगितलं होतं? ज्ञानियों को न्यायक घोकना नहीं पडता. म्हणजे रटंती करत बसावं लागत नाही, त्यांची निरंतर प्रतीती चालू आहे, मी तर जाणणारा आहे, आणि ती प्रतीती त्यांना सुखदायक असते. मग म्हणून त्यांनी 3 उदाहरणं काय दिली होती? राजा, वैद्य आणि गुरु ह्यांना प्रतीती असते, निश्चय असतो, त्यामुळे ते निश्चिंत असतात, प्रसन्न असतात. का? कशाची प्रतीती असते? राजाला वैभव, प्रभुत्व याची प्रतीती आहे. वैद्याला काय झालं तरी सुद्धा मी कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, रोगातून बाहेर पडू शकतो ह्याची गॅरंटी आहे, विश्वास आहे. आणि गुरु त्यांना मिळालाय जो विषय तो नियमाने आनंदच देणार ह्याची त्यांना प्रतीती आहे, त्याची गॅरंटी आहे. त्यामुळे ते 3 पण प्रसन्न असतात. कोण कोण मामा? राजा, वैद्य आणि गुरु, हे 3ही त्यांना प्रतीती आहे, म्हणून ते सुखी आहेत. मग तसं सांगतायत की कुंद कुंद बालक, मला प्रतीती झाली आहे ना, तर मी आता प्रसन्नच राहणार, त्यामुळं मला आता कुठल्याही दुःखात अडकायचं नाही. मग लिहून काढलं का ते? सुखाची लक्षणं लिही म्हणली होती, मी सगळी लिहून काढली. जवळपास 18 लक्षणं निघाली त्यातनं मला. छान सांगितलं त्यांनी. सुख कशाला म्हणायचं? महेन, सुख कशाला म्हणायचं? वीकेंड म्हणजे सुखच सुख. म्हणजे जॉब जेव्हा नाही, ऑफिस नाही, त्यावेळी सुख. म्हणजेच कळतंय का आपल्याला ह्याच्यावरून की पराधीन ते दुःख आहे. मग आपण त्यांच्या पराधीन राहतोय ना 8 दिवस 6 दिवस, आणि 2 दिवस आपल्याला स्वाधीन मिळाले म्हणलं किती सुख आहे. म्हणून सांगतायत की कधीही स्वाधीन राहावा तर सुखीच राहणार. लग्न केल्यावर स्वाधीनता का पराधीनता? महेन बघ, 6 दिवस आपल्याला नको वाटते, आयुष्य कसं बरं वाटायचं मग. पराधीन जगताना मामा पराधीन आहेत का स्वाधीन आहेत? काय बोल ना का मामा, बघितलं नाही मामींना? पराधीन. स्वाधीन राहायचंय, कोणी असलं असू दे, नसलं नसू देत, मी माझ्या स्वाधीन राहिलो तर सुखी आहे. दुसऱ्याकडे बघतो म्हणून पराधीनता आहे, आपल्या स्वतःकडे बघायचं तर स्वाधीनता आहे, आणि त्यामध्ये सुख आहे.
पाहायचं नाही आता कोणाकडे आपल्याला. आपल्याला स्वतःकडे पाहायचंय तर स्वाधीनता दिसणार आपल्याला आणि तिथं गरज पडत नाही. मग किती शरीर निकामं झालं ना तरी सुद्धा साधू स्वाधीन जगतो. कसं काय? साधूला नाही का वृद्धत्व येत, कधी रोग होत, कधी काय आपल्याला पराधीन होत आहे शरीर असं म्हणतो, पण त्यांची परिणती निरंतर. अशी भावना नको अंतरंगात की मला दुसऱ्यावर जगावं लागतं किंवा दुसरे पाहिजेत, असे भाव नकोत. हे सांगतायत मी तर माझ्याच आधाराने जगणार आहे, स्वाधीन आहे, ह्याची प्रतीती ठेवा. ज्याला न्यायिक स्वभावाची रुची झाली तर त्याचा क्षयोक्षम ज्ञानाचा सहज वाढत जातो. म्हणजे काय म्हणेन? न्यायिक स्वभावाची रुची झाल्यावर क्षयोक्षमाची वृद्धी होते. म्हणजे म्हणजे काय झालं? फळ काय मिळालं? हुशार होतो. जे म्हणतो ना आपण, आता आपल्याला हा विषय माहिती आहे म्हणून आपण सांगतोय की आपलं क्षयोक्षम वाढतो म्हणून. आता जे कोणी जगामध्ये आहेत, अज्ञानी आहेत, त्यांचं क्षयोक्षम खूप उत्कृष्ट आहे. तर का आहे त्यांचं उत्कृष्ट क्षयोक्षम का आहे? कोणी आता जैन आहेत, अनेक आता शाळेत शिकणारे आहेत म्हणा, किंवा बाहेरच्या वर्ल्डमध्ये जे असणारे, ते का हुशार? म्हणजे पूर्वी आत्म्याला जाणलं होतं नाही? असू शकतंय, बरोबर. संक्लेश नाही आहेत ज्याच्या परिणामामध्ये त्याला सांगितलं ना, त्याचा क्षयोक्षम चांगला असतो. जितकं संक्लेश करणार आपण आपल्या हाताने ज्ञानावरण कर्म बांधतो आणि त्या ज्ञानाला अडथळे येतात, मग म्हणून लक्षात राहत नाही. म्हणून सांगतायत ध्यानाने विशुद्धी वाढते. आता बाहेरच्यांना विषय माहीत नाही आहे, आपल्याला तर विषय कळालाय तर बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. ज्याला आत्मा लक्षात राहिला ते नियमाने त्याचं क्षयोक्षम वाढणार आणि पवित्रता बढ़ने लगती है. म्हणजे परिणामांमध्ये पवित्रता येत जाते. गुमास्ता म्हणजे काय? गडी. मॅनेजर. मॅनेजर बर. गुमास्ता मालिक के व्यापार में हर्ष विषाद करता हुआ भी सतत अपने वेतन के प्रति निश्चिंत होने से आनंद के वेदन में ही डूबा रहता है. काय कळलं? गुमास्ता म्हणजे गडी आणि मालक ह्यांच्या व्यवहारामध्ये हर्ष विषाद करत असताना सुद्धा सतत वेतनच्या प्रति निश्चिंत असल्यामुळे आनंदाचं वेदनामध्ये राहतो. म्हणजे म्हणायचंय काय, तुमच्या घरामध्ये ते काम करणारे बायका आहेत किंवा गडी आहेत आता, तर ते काय ना काय तुमचं चालू असेल, विसंवाद झाला म्हणा, कधी आनंद झाला म्हणा, तरी सुद्धा त्याला निश्चिंतता का? मला पगार मिळणार आहे महिन्याच्या शेवटी, काय तर करा तुम्ही, कसं पण करा, मला पैसे मिळणार आहेत, इतकं निश्चिंत आहे तो. परत वाचते. गुमास्ता मालिक के व्यापार में हर्ष विषाद करता हुआ भी, मालका बरोबर नाही बरं का, त्या व्यापारामध्ये त्याला काय झालं समजा, जसं मुनीम आहे आणि मुनीमना कधी पैसा, मुनीमच हातात पैसा भरपूर आला तर किती आनंद, आणि जर तोटा झाला तर किती दुःख. काय नाही, त्याला माहिती आहे ना ते सगळं मालकाचं आहे. काय जे प्रॉफिट झालं ते मालकाचं आणि लॉस झालं ते बरं झालं माझं नाही आहे. म्हणजे ते अस्पर्शी त्याच्यापासून, मला मिळायचं ते मिळणार आहे बस. मग त्याच्याबद्दल कळतंय, आपल्याला का कळत नाही? काय सांगायचं सांग द्राष्टांत त्याच्यावरून. म्हणजे काय त्याच्यातून काय सांगायचं आहे? किंवा शरीराचं जी काय होतंय त्याच्यात आपण सुख दुःख मानतो. मी मी सगळेच नाही, मी म्हणायचं तर आपलं इन्व्हॉल्वमेंट जातं त्याच्यामध्ये. म्हणजे त्या कर्मांमध्ये कमी जास्त होऊ दे, त्या शरीरामध्ये होऊ दे, काय संयोगामध्ये होऊ दे, मला माझं सुख मिळणार आहे निश्चिंत. जर मला माझा आत्मा मिळालाय तर कुठेही राहू देत, मला महिन्याच्या शेवटी काय मिळणार? महिन्याच्या शेवटी नाही, प्रतीती झाली की त्याच समयाला आनंदाचं वेदन मिळणारच, असा विश्वास पाहिजे. विवाह होने पर पति दिन रात सहज ही पत्नी के विचारों में डूबा रहता है. कुछ माह बाद वह पत्नी शब्द का विकल्प तक नहीं करता है. बरोबर दिवशी आलायस महिन. म्हणजे मी नाही, ते कुंद कुंद बालक समजावायला तुला की एकदा लग्न झाल्यावर काय होतं,
वाटतंय 8 दिवस काय पत्नीच्याच विचारात दिवस रात्र. थोडे दिवस झाल्यावर मामी काय झालं सांगा, त्या शब्द पत्नी या शब्दाचा विकल्प सुद्धा आवडत नाही नवऱ्याला. म्हणजे विरक्ती वाढली का. विकल्प तक नहीं करता परंतु प्रतीती एक क्षण को भी नहीं छूटती. म्हणजे म्हणावं लागत नाही असं म्हणायचंय. नाही तुझ्या साईडने बोलायला बरोबर आहे, कळलं लगेच तुला. पत्नी शब्द म्हणावा पण लागत नाही, पण प्रतीती चालू झाली. नहीं छूटती. उसे अपने पतीपणे में शंका नहीं होती है. उसही प्रकार म्हणजे कसं घटवतायत कळलं का, जसं त्याला प्रतीती सुरू झाली. सांगावं लागत नाही. हा आता जबाबदारी काय आहे, काय कार्य करायचंय, काय नाही सांगावं लागत, सहज. पतित्व कोण आणलं हो त्याच्यामध्ये, तुमचंच फिलिंग्स आहेत ना ते शेवटी. मग तसंच सांगतायत. उसही प्रकार उपयोग स्व या पर में रहे परंतु अपनी सत्ता की प्रतीती नहीं छूटती. जो कोणी ज्ञानी आहे त्याला किती सांगावं लागणार हो, आत्मा आत्मा आत्मा. शब्द पण बोलावे लागणार नाहीत. प्रतीती जसं त्याला पत्नी म्हणावं लागलं नाही, तिथं सहज अनुभव सुरू झाला. तसं म्हणतायत काय, ज्याला आपली सत्ता समजली त्याला ती प्रतीती कधीच सुटत नाही. तो सतत त्या प्रतीतीमध्ये राहतो, त्या अनुभवात राहतो आणि आनंद भोगतो. बरोबर. मग सांगितलं ना त्यांनी का पंडितांनी काय, ती काय लग्न झालेली स्त्री गर्भवती झाली, तिला मातृत्व सहज आलं. कोण बनवलं, माता, किंवा कोण तिच्यात ते फिलिंग्स घातले की बाळाबद्दल तिला आता प्रेम, एक वात्सल्य, एक ममता अंतरंगातनं कोण घातलं म्हणले तिच्यामध्ये, पत्नी झाली. त्या पत्नीला कोण पत्नी बनवलं, पत्नीत्व भाव जे आहेत ना, पतित्व हे भाव जे आहेत ते कुठून आले हो, सहज आले की नाही ते. मग तसंच आहे ना, इथं आत्मत्व घाला ना स्वतःमध्ये, जे आहे ते प्रगट करा, तर तिथं आपल्याला ती प्रतीती होणार. पण ते काहीतरी आपल्याला जगा वेगळं वाटतं, आपलं नाही असं वाटतं, म्हणून ते परिचित नाही वाटत. पण एकदा अनुभव केला तर सगळं सहज आहे. निर्णय एवं प्रतीती में अंतर. निर्णय म्हणजे काय आणि प्रतीती म्हणजे काय, निर्णय म्हणजे ठरवणे, प्रतीती म्हणजे लग्न करणे. असंच की. निर्णय म्हणजे आणि प्रतीती म्हणजे काय, निर्णय म्हणजे एंगेजमेंट आणि प्रतीती म्हणजे सेलिब्रेशन. परवा मी ना वाचलं का तू, सगाई हुई यह क्षैक्षमिक निर्णय हुआ, शादी के समय सम्यक्त्व सन्मुख हुआ. काय मा, सगाई झाली तर निर्णय झाला आणि शादी झाली तर सम्यक्त्वाच्या सन्मुख झाला. 7वी भवर पडते ही म्हणजे 7 फेऱ्या झाल्या की शेवटच्या समयाला प्रतीती सुरू झाली, मी पती. काय झालं म्हणजे मग तसंच म्हणायचंय ना की ज्या समयाला निर्णय झाला की जीव आणि शरीर भिन्न आहे, तिथून सुरू झालाय, तुम्ही व्यवहार मोक्ष मार्गामध्ये आलात, म्हणजे काय म्हणायचं, व्यवहार शुभ भावात तरी आलात. व्यवहार मोक्ष मार्ग म्हणा नाही तर शुभ भाव म्हणा. आणि ज्या समयाला प्रतीती झाली की हा मी चिदानंद आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे, ती प्रतीती झाली, तिथं लग्न झालं. कोणाचं, आपल्या आत्म्याशी. तिथं कोण दोन नसतात, एकच असते. तर तिथं ते लावलं ना त्याच्यामध्ये काय, समयसार नाटक मध्ये वाटतं ना, मुक्ती लक्ष्मीशी लग्न झालं. आणि नवरा कोण असते, आत्मराजा. आत्मराजाचं मुक्ती लक्ष्मीशी लग्न झालं. असं स्त्री आणि पुरुष तुम्हाला पाहिजे असते ना, म्हणून त्यांनी असं घटवलंय. तर आत्म्याची प्रतीती झाली तर त्या समयाला अनुभव सुरू झाला. म्हणून आम्ही परवा काय घेतलं होतं, एन्जॉयमेंट आणि सेलिब्रेशन मध्ये काय फरक आहे महेन. एन्जॉयमेंट म्हणजे काय आणि सेलिब्रेशन म्हणजे काय, सेलिब्रेशन म्हणजे त्याच्यात एन्जॉयमेंट असं असं काय सांगू नको, आम्हाला कळायचं का सांग मामा. एन्जॉयमेंट म्हणजे काय आणि सेलिब्रेशन म्हणजे काय, एन्जॉयमेंट म्हणजे ती फिलिंग घेणं, सेलिब्रेशन म्हणजे क्रिया करणं. उलट झालं का,
एन्जॉयमेंट म्हणजे काय आणि सेलिब्रेशन म्हणजे काय? म्हणजे आता मॅच जिंकली तर तर आपण ते- एन्जॉय करतोय आणि ते सेलिब्रेट करतो. असं. जिंकली ती. मैदानात उतरतो ना तो सेलिब्रेट करतो. जो स्वतः त्याच्यात जे आहे तो सेलिब्रेट हा, त्याच्यात जो आहे नाही, आपण त्यात पडलो तर आपलं सेलिब्रेशन झालं. आपण फक्त श्रोता वक्ता काय म्हणायचं, दर्शक म्हणून बसलाय तुम्ही ऑडियन्स मध्ये वगैरे, तर तिथं फक्त एन्जॉय करणार तुम्ही. तसं सांगितलं काय करायला लागलेत कुंद कुंद बालक, आणि तुम्ही काय करायला लागलाय? सेलिब्रेट करायला. हा, तुम्ही एन्जॉय करायला लागले, ते सेलिब्रेट करायला लागलेत. हा, म्हणजे इवन आचार्य पण सगळीकडे लिहितायत ना, काय आत्मा कसा आहे, टंकोत्कीर्ण आहे, एक आहे, शुद्ध आहे, आनंदमय आहे, हे त्यांनी अनुभव करून सांगतायत, तर सेलिब्रेट करतायत ते स्वतः. आणि तुम्ही वाचताय आणि आनंद भोगताय, तर त्यांचा आनंद भोगताय तुम्ही, म्हणजे त्यांचा आनंदाचा विचार करताय. त्या गाथेतून तुम्हाला त्या शब्दांमधून त्यांचा आनंद कळतोय, तोपर्यंत एन्जॉय करताय. पण जेव्हा स्वतः तसं फील करणार त्यावेळेस तिथं सेलिब्रेशन होणार. मग काय करायचंय आपल्याला? आजपर्यंत नुसतं बाहेरच राहिलोय, आता सेलिब्रेट करा. थोडा वेळ स्वतःसाठी द्या, तर तो आनंद आपल्याला पण भोगता येतो. निर्णय आणि प्रतीतीमध्ये असा अंतर आहे. यह विकल्प विचार स्वपरलक्षी उपयोग से निरपेक्ष होती है. होती है प्रतीती कशी असते? बर प्रतीती विकल्प विचार आणि बर. यह प्रतीती विकल्प विचार स्वपरलक्षी उपयोग से निरपेक्ष होती है. बरोबर. म्हणजे काय सांगायचंय? जेव्हा मी माझा अनुभव करतोय, प्रतीती करतोय, म्हणजे आता सुरू झालंय ना, धारा सुरू झाली आहे ज्ञानाची, तर तिथं ती विकल्प राहिला का बहिरंगातला? काय विचार राहिले का? स्वपरलक्षी उपयोग राहिला का? बस स्वतःमध्ये राहिला आता तो. त्यामुळं त्या उपयोगापासून सुद्धा निरपेक्ष असते ती प्रतीती. 6 माह के बच्चे को अपनी माँ की प्रतीति सहज ही होती है, यह अवक्तव्य है. नाही काय? बरोबर आहे. तेच पाहिजे असेल, ते मिसप्रिंट झालं असेल. अव्यक्त आहे. अव्यक्त असते. अवक्तव्य. व पण दिसते. म्हणजे सांगायचंय की सांगू शकत नाही, गरज नाही त्याला सांगायची. सांगू शकत नाही असं म्हणायचंय. म्हणजे 6 महिन्याच्या मुलाला ही आई आहे हे कोण सांगितलं? समजलं ना, लगेच त्याला टच केलं तर समजते ही माता आहे, हे दुसऱ्याचा हात आहे, हे नाही, त्याच्याकडे जायचं नाहीये. म्हणजे सहज फिलिंग सुरू झाली, न सांगता सुद्धा समजलं. इथं टच केल्यावर समजतंय का आपल्याला मी कोण आहे? मामी टच केला का? असं आपल्याला स्वतःला करून बघा, तर कोणी सांगायची गरज पडणार नाही. मी कोण आहे तो आपल्याला प्रत्यक्ष दिसणार, अनुभवात येणार. निर्णय एवं प्रतीति की पहचान मात्र आनंद बचा. 1 करोड़ रुपए का आनंद रहा, उसकी डिटेल जानने पर भी उसका विकल्प नहीं आता. काय म्हटले? प्रतीची पहचान मात्र आनंद आहे म्हणजे बचा. निर्णय म्हणा नाही तर प्रतीती म्हणा, दोन्हीमध्ये पहचान मात्र आनंद बचा. म्हणजे आता काय म्हणायचं? फक्त आनंदच आनंद राहिलाय. स्वतःची ओळख झाली तर स्वतःचा आनंद राहिलाय, बाकी काही नाही राहिलं. मग तसं उदाहरण दिलं त्यांनी. 1 करोड रुपयाचा आनंद तुम्हाला मिळाले, ते 1 करोड. आता डिटेल मी सांगतो, बसा माझ्यासमोर. काय झालं? काय करायचं तुला? काय करायचं ते कर. असं म्हणजे मी आनंद भोगणार आहे, बस मी करोडपती झालो. 1 करोड़ रुपए का आनंद रहा, उसकी डिटेल जानने पर भी उसका विकल्प नहीं आता. म्हणजे बस एक फिलिंग सुरू झाली, एवढंच सांगायचंय. माझं आहे, मिळालंय, मला आनंद आहे. लय त्याच्या फंद्यात पडायला जाणार नाही. सगाई होने पर अन्य घर वर का विकल्प टूटा. विवाह होने पर इस घर वर संबंधी विकल्प, झगड़े, कार्य, अनेकों प्रतिक्रियाएं होंगी, परंतु पति की प्रतीति किंचित कम नहीं होगी. काय कळलं? सगाई झाली, अन्य घर वर का विकल्प टूटा.
दुसरा कोणता दुसरे नवरा कोणते? नाही. अन्य वर का विकल्प तुटा असं म्हणायचंय. हा. अन्य घराचा वराचा विकल्प तुटला. आता बस इथपर्यंत हा कॉन्सन्ट्रेट झाला. आता बाकी सगळ्या पोरींचा विचार सुटला. विवाह होने पर इस घर वर संबंधी विकल्प जुडला आता म्हणायचं असं. म्हणजे आता 10 घरं होती, 10 घरांमधले 10 जणांचं सिलेक्शन झालं होतं समजा, ज्याच्याशी ठरलं त्याच्यावर 10चा विकल्प सुटला. मग आता याचा विकल्प सुरू झाला हे सांगायला लागलेत, ज्याचं एकाचं सिलेक्शन झालं. इस घर वर संबंधी विकल्प झगड़े कार्य अनेकों प्रतिक्रियाएं होंगी, परंतु पति की प्रतीति किंचित कम नहीं होगी. सगळं करणार आहे तुम्ही. लग्न करायचं म्हटल्यावर किती काम असते. सगळे पहिल्यापासून शेवटपर्यंत नुसतं विकल्पच असतात. आणि मग त्याच्यामध्ये जरी सगळं कार्य करताय, जरी दिवसभर तुम्ही एंगेज आहे त्याच्यामध्ये, तरी सुद्धा सांगितलं पतीची प्रतीती पत्नीची प्रतीती निरंतर चालू आहे. त्या वरमाई वधूमाई जे काय असतील, काय वरपिता वधूपिता सगळ्यांचं विचार सुटले का. मी याचा पिता आहे, पत्नी आहे, आई आहे, वडील आहे, सगळ्यांचं तर धारा सगळ्यांची समान आहे. म्हणून ती प्रतीती किंचितही भ्रष्ट होत नाही त्यापासून असं सांगायचंय. तुम्ही एकदा स्वतःचा निर्णय करा, प्रतीती करा. दिवसभरात सगळ्या कामात असला तरी सुद्धा ती प्रतीती तुम्हाला निरंतर राहणार. म्हणजे ऑफिसचं काम करताना असं विसरून जातो का, माझं नाव काय, मी कुठं आहे, मी काय करतोय, असं इतकं तन मन धन करून ओतून करता काय कामं. म्हणजे सांगायचं आहे त्यांना की तिथं प्रतीती चालू आहे ना, मग ही प्रतीती ठेवा ऑफिसचं काम करताना सुद्धा. काय मी महेन, काय मी महेन नाही, ही प्रतीती ठेवा तर तिथं आपल्याला मी काय आहे हे समजेल. काय म्हणताय मा. हा पर्याय म्हणजे मी आहे ही प्रतीती करतोय तर तोपर्यंत बाहेरच राहणार. क्षायक्षमिक निर्णय, हा हे करायचंय ते करायचं ते करायचं सगळे विकल्प आहेत तोपर्यंत प्रतीतीपासून दूर राहणार. क्षायक्षमिक निर्णय एवं प्रतीति में अंतर है. प्रवचन सुनते पढ़ते समय आनंद, शेष समय खालीपन लगना क्षायक्षमिक निर्णय है. काय क्षायक्षम निर्णय म्हणजे काय आणि प्रतीती म्हणजे काय, त्यातला अंतर सांगतायत. प्रवचन ऐकताना आनंद वाटतोय आणि इतर वेळेस खालीपन लगना क्षायक्षमिक निर्णय है. म्हणजे इतर वेळेस मला आनंद नाही आहे, तो कशा कुठल्या गोष्टीत नाही आहे, ह्याला म्हणायचं निर्णय. और सदा आनंद प्रतीति का लक्षण है. म्हणजे काय म्हणायचं कळलं का. प्रतीती होईल जेव्हा प्रत्येक वेळी आनंदच असणार, आणि जेव्हा फक्त आपण प्रवचन ऐकतोय किंवा वाचतोय तेव्हा आनंद तात्पुरता. मला सांग, जेव्हा निर्णय आहे तेव्हा प्रतीती आहे का प्रतीती आहे तेव्हा निर्णय आहे. जेव्हा प्रतीती तेव्हा निर्णय असेल तरच प्रतीती म्हणा. दोन्ही वेळेस नाही. हाय तेच सांगायला लागलेत की सदा आनंद प्रतीती का लक्षण है. मग जिथं निर्णय आहे तिथंच प्रतीती आहे. त्यामुळं जेव्हा प्रतीती करतोय तिथं आनंद आहे म्हणजे निर्णय आहे. त्याच्याशिवाय आहे का, ही माझी पत्नी आहे, हे माझा पती आहे, हे निर्णय आहे, त्याच्याशिवाय आनंद येतोय का. म्हणजे निर्णय असताना प्रतीती असेल की नाही सांगता येत नाही, पण प्रतीती असताना नियमाने निर्णय आहेच. काय म्हणले मामा. मामा काय म्हणले मी. इथंच आहे ना, कुठं गेला. असताना निर्णय असतो. मी आत्मा आहे ही प्रतीती असताना आत्म्याचा निर्णय आहे म्हणून प्रतीती म्हणजे अनुभव चालू झालाय. तसा विश्वास आलाय, तसं श्रद्धान झालंय. पण ज्यावेळेस निर्णय केलाय म्हणजे फक्त भेद जाणलाय शब्दातून म्हणा, असं अजून प्रतीती केली नाहीये. तर निर्णय आहे तिथं प्रतीती असेल पण नसेल, पण जिथं प्रतीती आहे तिथं नियमाने निर्णय असतोच. बरोबर आहे ना मा. नाही श्रद्धेचं काम श्रद्धाच करणार आहे. पण हो ना, मग प्रतीती आहे तिथं निर्णय झालाय का नाही ज्ञानाने असं सांगतायत. म्हणजे श्रद्धेने नाही केलं पण प्रतीती जिथं झाली तिथं नियमाने निर्णय आहे.
म्हणजे ज्ञानाने प्रामाण्य दिलं म्हणून तर श्रद्धा समीचीन झाली, बरं. नाहीतर नाही होणार. मग इकडं निर्णय तर केला शास्त्र स्वाध्यायानी वगैरे, म्हणून त्यांनी सांगितलं ना शास्त्रच पडते समय आनंद, आणि इतर वेळीस खाली पण, म्हणजे तिथं निर्णय पण झाला आणि प्रतिती पण झाली आहे म्हणून आनंद येतोय. मला म्हणायचं लब्धरूपानं म्हणून घ्यायचंय काय उपयोग लब्धरूप घ्यायचं का प्रतिती म्हणजे लब्धरूपानं सारखे असतेच ना, हम्म, श्रद्धा दोन्ही पण आतच असते ना, बरोबर. त्यामुळे ते सम्यक दृष्टीची प्रतिती नियमाने अंतरंगात जोडलेली असते म्हटल्यावर सदैव आनंद आहेच त्या अपेक्षेने. मग निर्णय झाल्याशिवाय प्रतिती नाही, आणि प्रतिती झाल्यावर निरंतर आनंद आहे हे सांगतायत. मिथ्या प्रतीति से तो सामान्य से विचार तक सम्यक सुखद नहीं आते है. मिथ्या प्रतीती असेल तर साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा सुख नाही मिळणार. म्हणजे संसारिक गोष्टीमध्ये सुद्धा लोक दाखवतात बरं का, आम्ही फिरून आलो सगळीकडं वगैरे, किती आम्हाला मजा आली, आनंद आला, पण असं नकली वाटतं. ते कळतं एक एकदा बघा तुम्ही असं की कुठेतरी समजा फिरून आले, काहीतरी फंक्शन झालं घरामध्ये, काहीतरी आपल्याला उपलब्धी झाली वगैरे, तर खूप थोडा काळ राहतो तो आनंद. नंतर जे दिसतंय ना सगळं आर्टिफिशियल असतंय. म्हणजे जबरदस्ती ओढून ताणून असं, समजा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात लोक, त्यावेळेस दिवसभर त्याचं काम करायचं बरं का, संध्याकाळी पार्टी म्हणून, आणि हैराण होऊन गेलेले असेल संध्याकाळी पार्टीमध्ये काय करणार सांग, सगळा आवाज काय उत्साहच गेलेला असतो. म्हणजे मग नकली तिथं आणायचं, आपला आनंद झालाय, आपण एन्जॉय करतोय वगैरे, असं फोटो काढायचं असतंय म्हणून, फोटो पुरतं. हां बरोबर, काय काय करतील सांगता येत नाही. लोग छोटी छोटी बात में भी मरने मारने के भाव करते देखे जाते हैं. म्हणजे मिथ्या प्रतीती जिथं आहे तिथं किंचितही सुख नाही, म्हणून लोक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मरने मारने के भाव करते देखे जाते हैं. प्रतीति शादी के होने पर अन्य पुरुष घर ग्राम के बारे में निर्विकल्प हो गई. आता एकदा शादी झाली, प्रतीती म्हणजे शादी लावलेत ना त्यांनी, आणि निर्णय म्हणजे एंगेजमेंट लावलं होतं सगाई. म्हणजे शादी झाल्यावर अन्य पुरुष, अन्य घर, अन्य गाव याच्या बारेमध्ये विकल्प नाही राहिले, निर्विकल्प हो गई. परंतु इस पति के साथ होने वाले परिणमन यानी विधवा, झगड़ा, संतान, जीवन, मरण के विकल्प बुद्धिपूर्वक नहीं करती है. म्हणजे ते होत आहेत असं सांगायचं आहे. एकदा निर्णय झाला की हा माझा पती आहे, तर त्याच्याबरोबर चालू असलेले सगळे विकल्प सहज होत आहेत, करावे लागत नाहीत तिथं. माझ्या पती मला असं वागायला पाहिजे, हां माझं पती मला असं करायला पाहिजे, असं आजकाल करावं लागतंय. म्हणजे जबरदस्ती नवऱ्याला नवरा समज म्हणून सांगावं लागतंय. त्याचं कदर कर, त्याला आदर दे हे सांगावं लागतंय. आदर राहिला नाही त्यामुळे नवऱ्याचं पण हे नवरी पण बरोबर, एक कोणाचं कोणाला राहिलंय आता, तेच आहे न. घरात ते दोन काय म्हणायचं, आई वडील असते त्यांना पण एकमेकांचं नसते, आणि नवरा बायको राहिले त्यांना बी एकमेकांचं नसते, त्यामुळे पोरांना पण कोणाचं नसतंय. मामी काय म्हणले, सगळ्याला आदर द्या ना, आपल्याला आदर सहज मिळतो. असं एक फॅमिली बघितली मी, काय त्याच्यामध्ये तेवढेच होते, कोण सासू सासरे, नवरा बायको आणि त्यांच्या 2 मुली, असं फॅमिली होती. एकाला एकाचा विनय नव्हता, त्यामुळं सगळ्यांचं एकमेकांवर सतत वादावादी करणं, ओरडणं, असं कसं त्यांना सुख देणार सांगा आपण. म्हणजे एवढं सांगितलं आपण की तुम्ही प्रत्येकजण एकमेकांच्या फिलिंग्सला प्रमोट करा, थोडंसं आधार द्या, थोडं चांगलं म्हणा, एवढ्याने सुद्धा बदलते वातावरण. पण माघार घ्यावं लागते ना त्यासाठी, दुसऱ्याला बरोबर म्हणायसाठी, माझं चुकीचं म्हणायसाठी मोठेपणा लागतो. तर तेवढंच तिथं कमी होतं. मी शाणा हे सगळ्याचे विचार असते, माझंच खरं, माझ्यासारखं व्हायला पाहिजे. कसं मामा, कसं? म्हणून त्यांनी एक वाक्य सांगितलं, प्रत्येकाला आदर द्या घरामध्ये, लहान असलं तरी सुद्धा त्याला
त्याचं बरोबर एकदा शब्दानी म्हणा की एकदा त्याला चांगल्या गोष्टीला कौतुक करून बघा तर तुम्हाला डोक्यावर धरल ते. तुमच्या प्रत्येक गोष्टीला खाली पडू देणार नाही. पण आपण मान द्यायला जात नाही दुसऱ्याला, म्हणून आपल्याला मान मिळत नाही, आपला अपमान होतो. काय झालं? मात्र आनंद करती है यही प्रतीती है. म्हणजे ती एकदा त्या पतीचा विवाह झाला, पतीशी विवाह झाला की फक्त आनंदाचा अनुभव सुरू झाला हीच प्रतीती आहे. बाकी सगळं विकल्प बुद्धिपूर्वक होत नाही तर बुद्धिपूर्वक चालू राहते. भांडण बुद्धिपूर्वक का अबुद्धिपूर्वक? म्हणजे त्यांनी ते पण त्यात अबुद्धिपूर्वक मध्ये घातलेत. बुद्धिपूर्वक भांडतात ना. म्हणजे घरातले सगळे कार्य आता ते निर्विकल्प चालू झालेत असं सांगायचंय. तिथं काही विकल्प करायची गरज पडत नाही. सम्यक्त्व होने पर, ध्रुव का अनुभव होने पर, गुणस्थान गिरना चढ़ना, संज्ञा संबंधी विकल्प करके ज्ञानी दुःखी नहीं होते. काय कळलं? म्हणजे आता मला सम्यक दर्शन प्राप्त झाले, आता मी कुठल्या गुणस्थानात गेलो मग ते टिकणार की नाही, पडलो तर काय, दुसरे विकल्प आले तर निश्चिंत काय त्याच्याबद्दल करायची गरज नाही, ते सहज कार्य होणार आहे. म्हणून सांगतायत काय त्याच्याबद्दल, ज्ञानीला विकल्प नाही, दुःख नाही. विवाह होते ही पत्नी संबंधी बहुत विकल्प न चाहने पर भी चलते है. काय वाचतो का? तूच वाच, तूच वाच म्हणणार. विवाह होते ही पत्नी संबंधी बहुत विकल्प न चाहने पर भी चलते हैं. म्हणजे कुठं गेली, खाल्ली का नाही, पिली का नाही, आली का नाही, कोणाशी बोलली का नाही, ती बरी आहे का, किती विकल्प सांग. मग लय अनुभव आहे तुला. म्हणजे बघून माहिती आहे घेता लय अज्ञानी म्हणावं लागलंस काय. अनुभव घेऊ पण नको ते हे सांगायला लागलो आहे मी तुला. म्हणजे असं असतंय, प्रत्येक पावला पावलाची त्याला खबर असती काय करायला आणि काय नाही. आणि समजा हातात मोबाईल असेल तर संपलंच, विकल्पच विकल्प. मग तर विवाह होते ही पत्नी संबंधी बहुत विकल्प न चाहने पर भी आते है. काय सांगायचं ह्याच्यामध्ये, तसं आत्म्याची प्रतीती झाल्यावर सतत त्याचं धून राहते, सांगावं लागत नाही, निरंतर चालू राहते. परंतु कुछ समय बाद अन्य व्यापार अथवा समस्या आदि में भी उलझ जाता है, परंतु मैं पति हूँ इसमें शंका उत्पन्न नहीं होती. उसी प्रकार थांब काय सांगितलं? कुछ समय बाद, लग्न झालं आता थोड्या दिवसांनी, व्यापार आदींमध्ये अडकला, समस्यांमध्ये गुरफटला, काहीतरी वेगळी कामं लागली, परंतु मैं पति हूँ इसमें शंका उत्पन्न नहीं होती. ते आहे ना माग काय म्हणायचं, बॅक, सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू आहे, मी पती आहे, मला घरी जायचं आहे, बायको वाट बघाली आहे, तिचं मार खायचं आहे. म्हणजे तिचं सगळं बोलणी खायची वगैरे, तर निरंतर चालू आहे. इसमें शंका उत्पन्न नहीं होती. उसी प्रकार न्यायक का निर्णय प्रतीति बन जाने पर अपनी सत्ता एवं मोक्ष मार्ग में शंका उत्पन्न नहीं होती है. काय कळलं? सगाई झाली आणि लग्न झालं म्हणजे निर्णय झाला आणि प्रतीती झाली. मग तसं आत्म्याचा निर्णय झाला, त्या न्यायक आत्म्याची प्रतीती झाली तर आपल्या सत्तेचा आणि मोक्ष मार्गाच्या विषयी कुठलीही शंका उत्पन्न होत नाही. म्हणजे आता कोणी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला अनुभव होत नसतो, आत्मा काय ते गृहस्थीला दिसत नसतो, आणि तुम्ही अनुभव केलाय, आता सांग कोण तुम्हाला च्युत करू शकणार. म्हणजे तुमचा निर्णय तुम्हाला झालाय, तुम्हाला माहिती आहे की हे घर तुमचं आहे, आणि मी येऊन सांगितलं तुमचं नाही आहे हे घर, काय झालं? काय म्हणाले तर नाही म्हणा, मला आहे ना निर्णय काय आहे ते, मी केलाय अनुभव तर मला माहिती आहे. मग तसं इतका निश्चिंत असतो सम्यक दृष्टी जीव. मला आत्मा काय ह्याची प्रतीती झाली आहे, तुम्ही काहीही म्हणा, होत असते नसते गृहस्थीला, असं लय जणांच्या विरोधात उलट दृढता येते. म्हणजे असं झालं मा सोलापुरात येणारं प्रत्येक त्यागी म्हणा, कोणी पंडित म्हणा येणारे हेच वाक्य सांगणार ना, गृहस्थीला होत नाही अनुभव. आणि ते काय म्हणायचं, आळंदकरांच्या चर्चेतनं, आम्हा असताना आम्हांच्या चर्चेतनं
ते इतकं दृढ झालं ना आणि त्यातून आपली प्रतीती झाली आपल्याला. आणि मग त्यावेळेस असं वाटलं की काय हे व्यर्थ बकवाद आहेत म्हणजे समोरच्यांचे, तुम्हाला होणारच नाही असं म्हटल्यावर मी आत्ता अनुभवलंय ना काय आहे तो आत्मा, आणि मग तुम्ही कसं मला म्हणू शकताय की मी नाही आत्मा अनुभवला. असं झालं होतं एकदा. सांगितलं होतं एक महाराज आले होते सोलापुरात आणि त्यांनी प्रवचन चालू होतं आणि आमकर काका बसले होते आणि त्यांनी त्यांचं ग्रंथ घ्यायचे स्वाध्याय दुपारी वगैरे सकाळी असं एकत्र वाचत होते. ज्ञानी होते ते आलेले, पण महाराज जे होते ते कसं ज्ञानी म्हणायचं माहीत नाही, फक्त होते आता म्हणजे रुची होती ज्ञानाची एवढंच. आणि मग ते चांगलं न्यायाचे ग्रंथ शिकायची त्यांची तयारी, त्यांचे उत्साह भरपूर म्हणल्यावर हे शिकवायचे. पण ते त्यांचं धरून ठेवलेला होता मत. आणि एक दिवस सभेमध्येच सांगितलं, म्हणले हे जे आहेत ना पंडित, ह्यांना पण अनुभव झाला नाही, हे मिथ्या दृष्टी आहेत, मी सांगतो म्हणले. आता काय सांगायचं सांग. मग ते गेले. त्यावेळेस ते शांत एकदम असं बसले होते. ते महाराज निघून गेले. आता सगळ्यांचं अजून चाललं होतं काय ध्यान आणि विसर्जन तोपर्यंत. त्याच्यानंतर ते पंडित म्हणले, यांना कसं समजलं मी सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे. मला मिथ्या दृष्टी म्हणणारा खरा ते सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी. म्हणजे दुसऱ्याच्या सम्यक्त्वाचा आणि मिथ्यात्वाचा निर्णय आज या जगात आत्ता कोण करू शकत नाही. एक केवली भगवानच नाही तर मी, दुसरं कोणाला दुसऱ्याचं सम्यक्त्व कळू शकत नाही. आणि मग हे एवढं ठामपणे कसं सांगू शकणार की हा मिथ्या दृष्टी आहे. म्हणजे हलवू शकत नाही हो सम्यक दृष्टीला कोण. बोलायचंच कसं धाडस होतं. ते मुद्दाम येऊन हलवत असतात ना, खुंटी वीरसागर महाराजांची आहे म्हणल्यावर असं. म्हणून आपल्याला किती फर्म राहायचंय हे सांगायचंय. उलट ते ठोके पक्के होत गेले असं मला म्हणायचंय. जे कोणी येऊन असं म्हणत गेले ना, उलट तेवढी जास्त दृढता होत गेली, तेवढं अनुभव पक्का होत गेला. म्हणजे आणि प्रत्येकाचं त्यांचा पण संस्कार होऊ शकतो ना. आपण स्थिर नसलो तर, ठाम नसलो तर. बरोबर आहे. शंका येईल ना, आता हे एवढं म्हणायला लागले तितके ज्ञानी आहेत आपण आहे का नाही असं म्हणून अनेक जण च्युत पण होतात. नाही असं नाही, पण आपल्याला आपलं दृढता ठेवायला पाहिजे हे समजतंय त्याच्यातून. असे आता ह्याच्या पुढं तर अनेक लोक भेटणार आहेत, कारण सम्यक दृष्टी फार थोडे राहतील समोर. आता पंचम काळ आता पुढं पुढं चाललाय तसं तसं राहणार. जेवढी संख्या आहे ना चतुर्थ गुणस्थानवरतीची, पंचम गुणस्थानवरची तेवढी राहणार, पण ती इथं राहील असं नाही. कुठेही असतील, विदेश क्षेत्रात असतील. त्यामुळं सगळं षष्टम काळाचं वातावरण जवळ यायला लागले. कोणाला धर्माचं महत्व नाही आहे, धर्म स्वतःमध्ये उतरवला नाही आहे. माझ्या मीचा निर्णय तुम्ही कसा, तुमच्या मीचा तुम्ही करा, माझ्या मीचा निर्णय मी करणार. उलट त्यांना आपण शिकवत होतो. महाराजांची शैली, महाराजांचं सगळं दाखवलेलं सगळं व्यवस्थित खूप चांगलं मांडून दिलं होतं त्यांनी. पण ते काय म्हणायचं, माशी असती ना ती तोंडामध्ये विष्ठा घेऊन आलेली असेल आणि तुम्ही तिला खायला जरी गुलाबजामुन दिलं तरी सुद्धा तिला विष्ठेचा स्वाद येणार. तसंच त्यांचं काय झालं, किती चांगलं तत्वज्ञान मिळालं तरी त्याचं विषच झालं. म्हणून आपल्यासाठी सावध राहावा की आपल्याला असं भ्रष्ट करणारे अनेक जण भेटणार. उसी प्रकार न्यायक का निर्णय प्रतीति बन जाने पर अपनी सत्ता एवं मोक्ष मार्ग में शंका उत्पन्न नहीं होती है. प्रतीति विकल्प एवं स्व या पर सन्मुख उपयोग के पराधीन नहीं है. जी प्रतीती असती ती विकल्पाच्या पराधीन नाही आहे, स्वपराच्या सन्मुख झालेल्या उपयोगाच्या पराधीन नाही आहे, तर प्रतीती स्वाधीन असते. म्हणजे काय समजलं? हां, मला माझा निर्णय मी स्वतः करणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना समयसारमध्ये, तुला जेव्हा सम्यक दर्शन होणार ना, दुसऱ्याला विचारायला जाऊ नकोस, त्याचा निर्णय तुला करावा लागणार आहे. म्हणून तुम्ही 10 जणांना विचारणार सम्यक दर्शन म्हणजे काय, कसं करायचं, मला झाला का विचारायला जाऊ नका. कारण समजत नसतं दुसऱ्याला. तुमचं किती डिवोशन असू दे तिथं किंवा रिग्रेशन असू देत, तरी पण तुम्ही त्याच्यात किती उतरलाय ना हे तुमचं तुम्हाला कळणार आहे. कोणी विरोधी असेल तो लवकर सम्यक्त्वाला प्राप्त होतो कदाचित, आणि कोणी वर्षोनवर्ष तपस्या केला तरी सुद्धा मिथ्यात्वाला सोडू शकत नाही. काय म्हणले मा? सम्यक दर्शन ही आपली पर्याय आहे, आपला निर्णय आहे, आपल्याला समजणार आहे, दुसऱ्याला नाही. म्हणून दुसऱ्याला विचारायला जाऊ नका असं सांगितलं.
दिवस लवकर व्हायचं नाही. हम्म. स्वतःच करत नाही निर्णय तर कसा करणार? सांगितलं ना असंच ते पंडित पती पत्नी असतात. पंडित असतो तो पती आणि कशाही असतात जरा ते. काय झालं की लगेच जरा असं त्यांना क्रोध येत असतो. आणि काय झालं की कुठल्या तरी ह्याला जाऊन आले, प्रवचनला का कुठं जाऊन आले, आणि त्यांनी हातामध्ये पुस्तक दिलं होतं. तर ह्यांना राग आला त्याचा की किती सांभाळायची पुस्तकं, एवढी दिलं तर कुठं ठेवायचं असं काहीतरी. आणि ते रागारागात घरात प्रवेश केले आणि पत्नीला हाक मारली. आणि ती पत्नी डोरबेल मारलं तरी किती वेळ लवकर आली नाही, अजून राग उसळला. तिच्या हातात ते जोरात दाबलं पुस्तक आणि म्हणले ठेव तिकडं कोणाडेत. तर ती म्हणाली असं करू नका, हे शास्त्र आहे, ह्याला व्यवस्थित कपाटात ठेवायचं आहे असं वगैरे. तर ते पाहणाऱ्या एका ज्ञानीने सांगितलं, म्हणले तो पंडित इतकं कशाय करतोय, त्या शास्त्राकडे बघणार पण नाही असं वाटेल, पण तो लवकर मोक्षाला जाईल. आणि ती पत्नी आहे ना इतकी, समजून घ्या, तर ती तशीच ठेवेल ते शास्त्र, वर्षभर उघडणार नाही आणि ती काय मोक्षाला लवकर जाणार नाही असं. म्हणजे म्हणायचं आहे तुमच्या बाहेरच्या परिणतीवरून कशावरून समजत नाही सम्यक दर्शन काय आणि मिथ्या दर्शन काय. म्हणून ते पण एक सांगितलं होतं ना परवा, काय ते साधू असतात आणि ते एका शेठजींच्या घरी जेवायला गेले होते, त्यांनी बोलवलं होतं म्हणून. आणि आता बसले जाऊन त्या काय म्हणायचं हॉलमध्ये, आणि आता अजून जेवायला वाढसपर्यंत म्हणून वेळ होता. ते सेठजींनी त्यांना बसवलं आणि म्हणले तयारी करून येतो म्हणून. आणि त्यांनी आपलं असंच तिथं बघत बघत तर फिरले सगळ्या रूममध्ये, आणि त्यांना तिथं शास्त्र दिसलं, असं सगळं सामान वगैरे दिसलं. ते फक्त बघितले आणि जेवायला गेले. जेवण करून निघून गेले. झाल्यानंतर त्या सेठजींचा मुलगा आला घरात आणि त्यांनी सांगितलं की म्हटला मी इथं टेबलवर पैसे ठेवले होते, कुठं गेले? भरपूर पैसे होते. का तोंडाला हात लावताय? तुमचे होते का काय? तर त्यांनी तो म्हणला मुलगा कुठं गेले पैसे? मग सेठजी म्हणले असतील तिथंच कुठंतरी बघ वगैरे, पण कुठंच मिळाले नाहीत. आता त्यांनी विचारपूस केली कोण आलं होतं घरात. मग त्यांनी सांगितलं साधूंना सोडून कोणीच आलं नाही घरात. मग आता मुलाचं कुठं गेला हो ॲरो? मुलगा म्हटला मला काय म्हणायचं नाही आहे, पण साधूंशिवाय कोण आलं नाही आणि पैसे आत्ता इथं नाही आहेत, सांगा कुठं गेले. आता त्या वडिलांना स्वीकार तर होईना, पण पैसे पण मिळेनात. मग ते काय बोलायला गेले नाहीत त्या पंडितांना. पंडित विद्वान म्हणा असं आलेले, जे जेवायला आलेले, साधू असं नाही, विद्वान असं टाईपमध्ये. आणि तो गेला नाही. असंच अनेक दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेला. 1 वर्षानंतर ते पंडित पुन्हा भेटले, तर त्यांना पुन्हा जेवायला बोलवलं होतं घरी विद्वानांनी, त्या सेठजींनी. आणि ते सेठजी परत त्याला तसं बसवले आणि तयारी करायला गेले. तर त्यांनी परत तयारी केली आणि बस तिथं बसला होता. मग आता जेवण झालं आणि तेव्हा तो मुलगा आला समोर आणि त्यांनी म्हटलं की क्षमा करा, मला तुमच्यावर काही आरोप करायचा नाही आहे, पण म्हटलं तुम्ही मागच्या वेळी आला होता तेव्हा इथं पैसे होते. नाही 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 असं नाही झालं. हां असं म्हणला तो की पैसे होते इथं, एवढंच म्हणला, दुसरं काय नाही. तर असं म्हटल्यावर तो जे पंडित होता ना तो रडायला लागला. का रडला सांगा? नकळत नाही 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 नाही, पंडित लय विद्वान होता. नाही, त्यांनी काय केलं, तो म्हणाला म्हणजे तुम्ही का रडताय असं वडील येऊन लगेच सांत्वना करतात, आम्हाला तुम्हाला आरोप लावायचं नाही आहे, तुमच्यावर काय आळ घालायचं नाही आहे, आम्हाला क्षमा करा वगैरे. तर त्या विद्वानांनी सांगितलं की मला तुमच्या धनामुळं किंवा तुम्ही मला चोर म्हणताय म्हणून नाही रडू येत आहे. तर त्यांनी सांगितलं मी इथं जेव्हा आलो तेव्हा ते पैसे इतरत्र पडले होते असे, म्हणून मी ते गोळा करून त्या शास्त्रामध्ये ठेवलेत. 1 वर्ष झालं तुम्ही शास्त्र उघडलं नाही. काय झालं हो? म्हणून मला इतकं रडू यायला लागलंय की 1 वर्षापासून तुम्ही नुसतंच ठेवलंय घरात शास्त्र. काय केलंय हो घरात सांगा? असंच आहे आपल्यात पण. कोण कोण रडायचं आता? म्हणजे जिनवाणीची धर्माची इतकी दुर्दशा आहे आज, कोणाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही आहे. धन गेलं म्हणून रडले लोक, पण ते शोधायचं त्यांना तिथं शोधायला गेले नाही, बाकी सगळं शोधलं. म्हणजे शास्त्र उघडलं असतं तर ते म्हणले पंडित की मला वाटलं तुम्ही संध्याकाळी स्वाध्याय करणार असाल तर मिळेल तुम्हाला, काढून बघितलं तर
मी सांगायचं विसरलो, पण कोणीही बघितलं नाही. संध्याकाळ सोड, वर्ष गेला, पण कोणी शास्त्र उघडलं नाही. आता सेठजी गपचूप, जय जिनेंद्र. म्हणजे त्यांना त्यांची चूक कळाली. तसं आपल्याला आपली चूक कळायला पाहिजे. आपण पण आपला वेळ व्यर्थ वाया घालवतो आहे. मान मी काही नाही. हो, जाणा. मी शुद्धात्मा आहे. परद्रव्यापासून भिन्न आहे. निर्णय करा, प्रतीती करा. संसार करणे, लग्न करणे हा माझा स्वभाव नाहीच. विकल्प करणे, अशांती करणे हे माझ्या स्वभावात नाहीच. स्वतःला ज्ञाताद्रष्टा पहा. मी चेतन आहे, अचेतन नाही. ज्ञानवाला आहे, अज्ञानी नाहीच. सहज आनंदवाला आहे, दुःखवाला नाहीच. अनादि अनंत एकटाच आहे. निर्णय करा. मला पराची अपेक्षा नाहीच. मीचा निर्णय करा. मी आहेच. विसर.